संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी घरी ताकाचे सोरवर इथे नवनीताचे पूर नाही देखील ती मिळे भोग सुखाची सोहळी तुका म्हणे आता आम्ही नवदो दवडता नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी समचरण सरोजम सांद्रलीलाबुदावं जगननिहित पाणि मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रः समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकारो प्रथम नमः 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 दुसरे चराना संताजिया दुसरे चराना संताजिया दुसरे चराना संताजिया दुसरे चराना संताजिया जगवालाले कथे सा विस्तार बाबा जी सतोरो रास तुकार जगवालाले कथे सा विस्तार बाबा जी सतोरो रास तुकार नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशमानन्दिवल्लभं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रज रजं मन्मुकुरु सुधारि वनरो विमल जसो जो दायक फलचारि बुद्धिहीन तनो जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरऊ कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सार जय राम दूता तुलता अंजन घोष
शिव भोळा चक्रवर्ती त्याची पाय माझी चिती वाची वरता शिवनाम दयानवधी क्रोधकाम नारायण नारायण स्वामी नारायण 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 श्री नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण लक्ष्मी नारायण सूर्य नारायण भगवत सेवार्थ नाम संकीर्तनासाठी निवडलेला आहे महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी ज्ञानेश प्रिय शेषणारे देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा काल्यापर प्रकरणातील असा छोटूसा अभंग सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। आजचं जे नाम संकीर्तन आहे ते किम निमित्त सर्वांनाच माहिती आहे, तरी सांगणं आद्य कर्तव्य आहे। गेले 7 दिवस झाले श्री क्षेत्र कष्टभंजन हनुमानजी मंदिर सुनसावखेडा या क्षेत्रावरती आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान केलेलं आहे। हे नुसतं क्षेत्र नाही, क्षेत्र वेगळं आणि तीर्थक्षेत्र वेगळं असतं। क्षेत्र आणि तीर्थक्षेत्र याच्यातली तफावत सांगतो तुम्हाला। क्षेत्र त्याला म्हणतात की जे ज्याच्या किनारी कुठलंच तीर्थक्षेत्र नाही। तीर्थ म्हणजे नदी, तीर्थ म्हणजे नदी। ज्या मंदिराच्या शेजारी नदी काहीच नसेल ते फक्त क्षेत्र, आणि ज्या मंदिराच्या शेजारी नदी कुठलीही असो ती नदी असेल ते तीर्थक्षेत्र असतं। हे क्षेत्र नाही, हे काय आहे? कुठली नदी आहे? मोर नदी आहे। हे क्षेत्र नाही, हे काय आहे? तीर्थक्षेत्र आहे। आणि अशा ह्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले 7 दिवस झाले आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करत आहात। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण हा सोहळा साजरा केलेला आहे। या सोहळ्याला किती वर्ष झाले, काय वर्ष झाले त्याची गणती नाही। आणि गणती कशासाठी करायची? जोपर्यंत भगवंत आपल्याला सद्बुद्धी प्राप्त करून देत आहे, भगवंताची जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत आपण हा कार्यक्रम चालू ठेवणारच आहे।
आणि मी कोण करणारा? करता करिता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती भगवंताकडे आहे. ते फक्त मला निमित्त मात्र करतात. त्यांचं कार्य फक्त ते करून घेतात. पण माझ्या एकट्याचा सहभाग नाही. मी एकटा काय करणार आहे? एकट्याचा नवी हा खेळ म्हणून मेळ जमेला. माझ्या एकट्याकडनं काही होऊ शकत नाही. म्हणून आपल्या या पंचक्रोशीमध्ये जेवढेही गावं येत असतील, खिरोदा, रोजोदा, विरोदा, आमोदा, फैसपूर, सावदा, बामणोद, पाडळसा, वनोली, कोसगाव, हे सर्व जेवढे आपल्या परिसरामध्ये गावं येत असतील, तुमच्या सर्व भाविक मंडळांच्या अनमोल सहकार्याने, कारण कोणी अन्नदान केलेलं आहे, कोणी श्रमदान केलेलं आहे, कोणी नाश्त्याचं दान केलेलं आहे, कोणी चहाचं दान केलेलं आहे, कोणी कीर्तनाची सेवा घेतलेली आहे. म्हणून एकट्याचा नव्हे हा खेळ म्हणून मेळ जमविला. म्हणून आपल्या ह्या कीर्तनामध्ये सर्वांचे नाव घेणे काही तेवढं उचित नाही. म्हणून हत्ती के पाव में सबके पाव. म्हणून सर्वे श्रमदान करणारे, अन्नदान करणारे, चहादान करणारे, नाश्तादान करणारे, कीर्तनाची सेवा घेणारी, त्यातल्या त्यात तुम्ही श्रवण करणारी येणारी मंडळी, टाळकरी मंडळी, सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पण तुम्ही झाला नसता तर कोणी काय सप्ताह झाला असता का? नुसत्या खांबाला काय सांगून उपयोग झाला असता का? म्हणून तुम्ही आला, या क्षेत्राला शोभा वाढली, क्षेत्राची शोभा वाढली, आपल्या कार्याची शोभा वाढली. आणि जर तुम्ही झाला नसेल तर या कार्याला काय शोभा दिसली असती. अशा प्रकारे हा कार्यक्रम बऱ्याच वर्षापासून चालत आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद लाभतो. आणि तो आशीर्वाद म्हणजे परमपूज्य सद्गुरू शास्त्री स्वामी जगतप्रसाद दासजी, त्याचप्रमाणे स्वामी जय नारायण स्वामी, स्वामी जयप्रकाश स्वामी, पार्षद गिरीश भगत, पार्षद प्रणव भगत, या सर्वांच्या कृपाशीर्वादाने, स्वामीनारायण भगवंताची कृपाशीर्वादाने, भैरवनाथाची कृपा, देवादिदेव महादेवजींची कृपा, आणि त्यातल्या त्यात भूत पिशाच निकटने यावी, महावीर जब नाम सुनावे. पण या जंगलामध्ये राहणाऱ्यांना विचारा, इथं कुठले कुठले हिंस्र प्राणी येतात. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं मागे की इथं एक वाघ येऊन फिरून गेला होता, त्यावेळेस तुम्ही झोपला होता. पण त्या वाघाला फक्त हनुमंतरांनी इकडे येऊ दिलं नाही, म्हणजे तिकडच्या तिकडे जा बाबा. तर अशा प्रकारे आपल्या जीवनावरती कुठलेच संकट आलं नाही आणि निर्विघ्न हा कार्यक्रम पार पडला. त्यातल्या त्यात आपल्या परिसरातले सर्व टाळकरी मंडळी, गायक, वादक यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. वेळात वेळ काढून अमूल्य वेळ आपल्यासाठी त्यांनी दिला, म्हणून त्यांचं शतशः आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आहे. हे सर्व झालं, पण ज्यांनी आपल्या जीवनामध्ये कच्ची सामुग्री आणून दिली, पण त्या कच्चीची पक्की ज्यांनी करून दिली, त्या सर्व माता भगिनी, स्वयंपाकी, या सर्वांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. वेळ काढून त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला. आपले सर्व कामं बाजूला ठेवले, कारण आता कामांची एवढी घाई गडबड आहे. जर कामं नसते तर मला असं वाटतं इथं गर्दी मावली नसती. पण कामांची इतकी घाई गडबड आहे की आणि तो काळवेळ आपल्याबरोबर साधून येतो. कारण आपल्या सप्ताहाची तारीख नाही, आपल्या सप्ताहाची फक्त एकच ओळख सांगतो. महाशिवरात्रीचा उपवास घरी करायचा आणि त्याचं पारणं फेडायला इथं यायचं. तारीख कुठलीही येऊ, तारीख लक्षात ठेवायची नाही. फक्त काय लक्षात ठेवायचं? महाशिवरात्रीचा घरी उपवास करायचा आणि उपवास केल्यानंतर इथं त्याचं पारणं फेडायला इथं यायचं. डायरेक्ट आपली पिशवी उचलून घेऊन यायचं. 7 दिवस घरी जाण्याचं कामच नाही. अशा प्रकारे आपली तारीख नाही, ही तिथी ठरलेली आहे. तसं आपल्या भंडारा डोंगरवरती सुद्धा तिथी ठरलेली आहे. तारीख नाही विचारायची. मग काय पाहायचं? भाऊबीज होऊ द्यायची. भाऊबीज झाली की लगेच सकाळी निघायचं, म्हणजे तुम्हाला सप्ताह बरोबर सापडतो.
कार्तिक शुद्ध पंचमी ते कार्तिक शुद्ध द्वादशी अशा प्रकारे आपली ही तिथी ठरलेली आहे. तोच प्रकार पंढरपूरला केलेला आहे. पंढरपूरला तिथी नाही विचारायची. गोकुळाष्टमी ते गोकुळाष्टमी श्रावण महिन्यात आपल्या सप्ताहाला त्या गोकुळाष्टमीचा दुसरा दिवस असतो. म्हणजे आपला सप्ताह सप्तमीला चालू होतो आणि भगवंत अष्टमी तिथीला अवतार धारण करतात. म्हणून पंढरपूरची सुद्धा तारीख विचारायची नाही. सप्तमीला बरोबर श्रावण वद्य सप्तमीला तिथं आपला सप्ताह चालू होतो आणि श्रावण वद्य त्रयोदशीला तिथला काला होतो. विठ्ठल 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 अशा प्रकारे आपल्या ह्या तिथ्या ठरलेल्या आहेत. तुमच्या सर्व भाविकांच्या अनमोल सहकार्याने कोणी श्रमदान केलंय, कोणी अन्नदान केलेलं आहे, कोणी आर्थिक मदत केलेली आहे. अशा प्रकारे या सर्वांच्या सहकार्यातून हा एवढा कळस उभा राहिलेला आहे. आणि या ज्ञानयज्ञाची आज पूर्णावती, समाप्ती नाही, काय ती पूर्णावती आहे. आणि त्या पूर्णावत्याच्या दिवशी कारण 3 कीर्तनकार बांधलेले असतात. पहिल्या दिवसाचा, 7व्या दिवसाचा आणि 8व्या दिवसाचा हा कीर्तनकार बांधलेला असतो. म्हणून त्यासाठी निवडलेला अभंग तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाची सोहळी. याच्यावर जास्त विश्लेषण करणार नाही. अगदी 10 मिनिटांमध्ये आपण याचं विश्लेषण करू, कारण फार वेळ झालेला आहे. म्हणून जास्त वेळ न करता आपल्याला संकल्पित वेळामध्ये ही सेवा पूर्णत्वाला न्यायची. जगद्गुरु तुकोबारांनी वर्णन केलं, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. गोपाळ आणि प्रभू यांच्यामध्ये संवाद चाललेला आहे. पण संवाद चालत असताना आर्यतुरीची भाषा वापरली जात आहे. आर्यतुरीची भाषा कुठं वापरली जाते? जिथं समवयस्कर असेल तिथं आर्यतुरीची भाषा वापरली जाते. मग समवयस्कर भगवंत गोपाळांच्या समवयस्कर आहे. तुमच्या जर असं लक्षात येत नसेल तर थोडंसं तुम्हाला माध्यम सांगतो. 2 मित्र पहिलीपासून तर 12वी पर्यंत एकत्रित वर्गामध्ये एकत्रित अभ्यास करायचा, एकत्रित जेवण करायचं, एकत्रित कुठंतरी जायचं. अशा प्रकारे त्यांचा कार्य नेम जवळजवळ पहिलीपासून तर 12वी पर्यंत चाललं. त्यांची घट्ट मैत्री झाली. पण पुढे असं झालं, आर्थिक अवस्थेमुळे एक जो मुलगा आहे त्याच्यातला एक जो मित्र आहे तो पुढे त्याचं शिक्षण झालं नाही, त्याला शेतात जावं लागत आहे. आणि एक चांगली परिस्थिती होती म्हणून तो इतका मोठा साहेब झाला की त्याच्या हाताखाली 100 मुलं काम करत आहे. दोघंचे दोघं दिवाळीच्या सणाला एकत्रित आले आणि एकत्रित आल्यानंतर दोघांची नजरानजर झाली, त्यांची भेट झाली. आणि जो शेतकरी मित्र आहे तो म्हणतो, का हो साहेब कधी आलात? काय म्हणतो तू? कोणत्या भाषेत बोलतो? आहू काहूच्या भाषेत की आर्यतुरीच्या भाषेत? आपली भाषाच तशी आहे ना. काय आपली भाषाच तशी आहे. आपली भाषा जशी वळवली तशी होते. एक शब्द जर असा म्हटला, अहो तुमचा पती कसाही असो, मराठी भाषेमध्ये मात्याचे 2 शब्द अर्थ होतात. कसाही म्हणजे मग त्याचा दुसरा अर्थ आहे आमचे पती म्हणजे तुमचा पती कसलाही असो. मराठी भाषा ती जशी वळवली तशी वळवता येते. तसं गोपाळ बोलत आहे प्रभूशी, समवयस्कर आणि आर्यतुरीच्या भाषेमध्ये बोलताय, तुझी संगती प्रभू तुमच्या संगतीमध्ये आलात आणि आल्यानंतर झाली आमुची निश्चिंती. कोणती निश्चिंती झाली आमची? तर आमच्या जीवनामधली जी काही चिंता होती ती चिंता समाप्त झाली. जिथं भगवंत अवतार कार्य धारण करतात तिथं कुठलीच चिंता राहत नाही. आपण तर ऐकलंय की भगवंत ज्यावेळेस गोकुळामध्ये जन्माला आले त्यावेळेस चिंता ती पळाली गोकुळाबाहेरी. जिथं भगवंत अवतार कारण धारण करतात त्यावेळेस तिथं चिंता कुठलीच राहत
नाही, सर्व चिंता समाप्त होते. मग कोणती चिंता आपल्या जीवनामध्ये? तर आपल्या जीवनामध्ये चिंता आहे म्हणजे सर्दी पडसवतं नेहमी. कुठली चिंता? सर्दी पडसवतं, अंगाला ताप येतो. ही चिंता का? ही चिंता ही लौकिक चिंता आहे. आपल्या जीवनातली खरी चिंता आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरण. ही मोठी चिंता आहे. प्रभू तुमच्या संगतीमध्ये आलात आणि तुमच्या संगतीमध्ये येऊन आमची ही सर्व चिंता काय झाली? समाप्त झाली. आणि याला आहे ना उदाहरण, ज्याला प्रभूची प्राप्ती झाली, खरोखर प्रभू त्याचे जन्म मरणाचे काय करतात? फेरे चुकवतात. आपण कथेमध्ये ऐकलंय की आपण केवटाची थोडीशी उल्लेख केला होता की केवटजींना कोणाची संगत लाभली? प्रभू रामचंद्रांची संगत लाभली. आणि प्रभू रामचंद्राची संगत लाभल्यामुळे त्या केवटजींचे काय जन्म मरणाचे फेरे हे सर्व चुकले गेले होते. म्हणून तेवढ्यासाठी भगवंताची ज्यांना प्राप्ती झाली त्यांचे जन्म मरणाचे फेरे चुकतात. ही खरी चिंता आहे. म्हणून प्रभू तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, तुझ्या संगतीमध्ये आलो पण नाही देखील ते मिळे. काय? आमच्या जीवनामध्ये आम्हाला जे अप्राप्त होणारी वस्तू ती आम्हाला काय झाली? प्राप्त झाली. प्राप्त झाली. मला सांगा, प्रभूची प्राप्ती सर्वांना होते का? होते सर्वांना? अहो, प्रभूंचं असं आहे की योगियाच्या ध्यानी ध्याता नापुडसी. तो योगी लोकांच्या ध्यानामध्ये जात नाही, तो त्यांच्या ध्यानामध्ये जात नाही, मनामध्ये जात नाही. अहो, मोठ्या मोठ्या ऋषी मुनींनी या प्रभूच्या प्राप्तीसाठी अहो कठोर अशी तपश्चर्या केली तरी प्रभू त्यांना प्राप्त होत नाही. मग प्रभूची प्राप्ती कशाने होईल? प्रभू म्हणतात, माझी जरी नाही कठोर तरी तुम्ही तपश्चर्या केली, फक्त माझी साधी भोळी भक्ती करा. साधी भोळी भक्ती केली की मी तुम्हाला काय होतो? प्रसन्न होतो. मला सांगा, शबरी मातेने आपल्या जीवनात कोणती साधना केली होती? कोणती साधना केली? आहे कुठे उल्लेख की साधना केली शबरी मातेने? नाही. सुदामदेवजींनी काय साधना केली होती? सुदामदेवजींनी सुद्धा आपल्या जीवनात कुठली साधना केलेली? पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये एकच काम केलं होतं. प्रल्हादजीने आपल्या जीवनामध्ये कोणती साधना केली? कुठलीच नाही. पण त्यांनी आपल्या जीवनामध्ये फक्त एकच काम केलं. भगवंताचं जे चिंतन आहे ते चिंतन अखंड चिंतन केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे, हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे, हे नाथ नारायण नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.